सर्वांना नमस्कार। मी आपला धानय्या सर अक्कलकोट। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना मनापासून नमस्कार करून यूजीसी एनटीए नेट परीक्षा जून 2022 या परीक्षेची तयारी आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, अभ्यासाची नियोजन काय असायला पाहिजे, नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपण काय काय वाचन केलं पाहिजे, किती वेळा वाचन केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, याची संपूर्ण माहिती माझ्या अनुभवाच्या आधाराने मी तुम्हाला सांगत आहे। सर्वांना मनापासून विनंती आहे की आपण सर्वांनी मी जे काय सांगणार आहे माझ्या प्रत्येक शब्दात, माझ्या प्रत्येक वाक्यात आपला विश्वास पाहिजे। कारण हा वाक्य हे जे मी सांगणार आहे, हे जे का मी माझा माहिती सांगणार हे माझ्या अनुभवाच्या आधाराने, जेव्हा मी या नेट आणि सेट परीक्षांच्या तयारी करीत असताना वेगवेगळ्या राज्यात जाऊन पेपर लिहिल्यानंतर मला जो सोपा वाट सापडलेला आहे ते सोपा वाट मी तुमच्या समोर सांगणार आहे। खूप विद्यार्थी फोन करून विचारत असताना प्रत्येक मित्रांना, भाऊ बहिणींना फोनवर माहिती सांगायला खूप अडचण होत आहे। मग त्याच्या व्यतिरिक्त मी असं ठरवलं की व्हिडिओच्या माध्यमाने सर्वांना एक गाईडलाईन्स द्यावा अशी इच्छा झाली। त्याप्रमाणे आता मी तुम्हाला सांगणार आहे। परीक्षा कोणताही असू द्या, नेट परीक्षा असू द्या किंवा सेट परीक्षा असू द्या, आपण जे पेपर देणार आहोत नेट आणि सेट पेपर, जे शिक्षक होण्यासाठी, प्राध्यापक होण्यासाठी, जी काही अध्यापन करण्यासाठी जी पात्रता परीक्षा आहे, ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, तर साधा रूल्स आहे। आपण एक 7 स्टेप्स, 7 नियम मी तुम्हाला सांगणार आहे। हा 7ही नियम, 7 रूल्स आपण फॉलो करावं। 7 रूल्स मध्ये पहिला रूल्स आहे, पहिला नियम आहे एम। एम म्हणजे एम्बिशन, एम्बिशन म्हणजे आपलं टार्गेट, टार्गेट म्हणजे आपलं ध्येय। पहिला नियम आहे ध्येय ठरवणे। दृढ निर्धार करून आपण ध्येय निश्चित करावं की मला हे नेट पेपर पास व्हायचंच आहे, मला प्राध्यापक व्हायचंच आहे, मला हे सेट पेपर उत्तीर्ण होऊन प्राध्यापक व्हायचं, हे तुम्ही ठरवा। जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत आपल्याकडनं काही काम होणार नाही मित्रांनो। जेव्हा आपण ठरवतो, जेव्हा आपण फिक्स्ड टार्गेट ठेवतो, तेव्हाच आपण हे परीक्षा उत्तीर्ण होतो। पहिला नियम आहे एम। तर हा नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची नियम तुम्ही ठरवा, फोकस करा त्याच्यावरती। बाकीचं सगळं गोष्ट तुम्हाला आता गौण आहे। तुमचा टार्गेट, जेव्हा टार्गेट असतो तेव्हाच माणूस अभ्यास करतो, तेव्हाच माणूस पेटून उठतो, तेव्हाच माणूस आत्मविश्वासाने त्या ध्येयापर्यंत जातात। नाहीतर नाही बघूया, करूया, आज नाही उद्या असं तुम्ही ढवळमळ केलं तर काही उपयोग होणार नाही। दुसरा नियम आहे नेट आणि सेट या परीक्षांची पॅटर्न समजून घ्या। पॅटर्न म्हणजे काय, किती, आता बघा पॅटर्न म्हणजे ह्या परीक्षांची एक पद्धत काय असतो। याच्यामध्ये बघा एकूण 2 पेपर आहेत। पेपर क्रमांक 1 हा सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन असतो, त्याला टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणतात। दुसरा पेपर आहे आपलं इंडिव्हिज्युअल विषय, वैयक्तिक विषय। माझा विषय इंग्लिश लिटरेचर, तुमचा विषय जागरूक असू द्या, तुमचा इतिहास असू द्या, तुमचा एज्युकेशन विषय, तुमचा जे काही विषय आहे तो विषय। पेपर क्रमांक 1 मध्ये 50 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण। पेपर क्रमांक 2 ला एकूण 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण। म्हणजे पेपर क्रमांक 2 हा 200 गुणासाठी, पेपर क्रमांक 1 हा 100 गुणासाठी। पेपर 1 मध्ये तुम्हाला 54 ते 60 मार्क मिळाला पाहिजे, हा टार्गेट ठेवा। आणि पेपर क्रमांक 2 मध्ये 200 गुणापैकी 100 गुण तरी तुम्हाला मिळाला पाहिजे, दोन्ही मिळून 150 प्लस। जेव्हा हा टार्गेट तुम्ही ठेवताय तेव्हा तुम्ही हे परीक्षा उत्तीर्ण होणार।
आधी ध्येय ठरवा, दुसऱ्यांदा या परीक्षेचे स्वरूप समजून घ्या, ह्याच्यामध्ये किती मार्क आहे, आणि ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह सिस्टीम नाही. मग नेगेटिव्ह सिस्टीम म्हणजे एखादा प्रश्न जर आपण चुकलो तर मार्क कट होत नाही. हे खूप चांगला नियम आहे आपल्यासाठी. पहिला नियम ध्येय ठरवा, दुसरा नियम परीक्षांचे स्वरूप समजून घ्या, किती गुणासाठी असतो आणि आपल्याला किती गुण मिळाला पाहिजे. प्रत्येक वेळी तुमच्या डोक्यात 150 हा टार्गेट असेल तर तुम्ही परीक्षा पास होणारच. आणि तिसरा नियम आहे या परीक्षेच्या संदर्भात सिलेबस काय असतो, हे सिलेबस तुम्ही काय करा, एकदा व्यवस्थित पेपर क्रमांक 1 चा सिलेबस पूर्ण 10च्या 10 घटक लिहून घ्या कागदावरती, एका नोटबुकवरती. इंग्रजीमध्ये लिहून घ्या, त्यानंतर मराठीमध्ये लिहून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या आणि पूर्णपणे सिलेबस तुम्ही पाठ करा. 2 दिवसात तुमचा तो सिलेबस पाठ होतो. पहिलं युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, त्याच्यामध्ये येणारी सब टॉपिक, टीचिंगचा मीनिंग काय आहे, टीचिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो, टीचिंगचा मेथड्स कोणते आहे, परीक्षा पद्धत काय, हे पूर्ण सिलेबस तुम्ही पाठ करा. आणि पेपर क्रमांक 2चा जो तुमचा इंडिव्हिज्युअल विषय आहे त्याचा पण सिलेबस तुम्ही लिहा, मोठ्या अक्षराने लिहा आणि ते तुम्ही पाठ करा. आणि जिथं तुम्ही अभ्यास करते तिथे तो पेस्ट करून चिटकावा. आणि चौथा रूल्स आहे या सेट आणि नेट परीक्षांचा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणजे ओल्ड क्वेश्चन पेपर, पाठीमागील एक 5 क्वेश्चन पेपर तुम्ही घ्या. ते 5ही क्वेश्चन पेपर तुम्ही स्वतः हँड रायटिंगने लिहा. लिहिल्यानंतर तो क्वेश्चनचा डेप्थ काय तुम्हाला कळेल. म्हणजे किती सोपे प्रश्न असतात, किती हार्ड प्रश्न असतात, किती क्रिटिकल अनालिसिसचे प्रश्न असतात, किती संकल्पना आधारित कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्न असतात, हे तुम्हाला कळेल. म्हणजे 4 प्रकारचे प्रश्न प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये असतो. म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करा व्यवस्थितरित्या. ओके, ते लिहून काढा. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल, परीक्षाची अभ्यास करण्यासाठी जो स्टडी मटेरियल पेपर क्रमांक 1 साठी, त्याच्यासाठी एक रेफरन्स पुस्तक ते तुम्ही वापर करा. मार्केटमधलं प्रत्येकाचं वेगवेगळं पुस्तक आहे पेपर क्रमांक 1 साठी. कुठलाही एक पुस्तक घ्या, किंवा मीही एक पुस्तक लिहिलो पेपर क्रमांक 1 साठी, एक पुस्तक घ्या. त्याच्यामध्ये जे काही माहिती लिहिलो ते तुम्ही व्यवस्थित वाचन करा. रेफरन्स बुक्स आणि शालेय पाठ्यपुस्तक 1ली ते 12वी पर्यंत पुस्तक वाचन करा. त्यानंतर तुमचं इंडिव्हिज्युअल विषयाची पुस्तक, त्याच्यानंतर न्यूजपेपर वाचन करा. त्यानंतर तुम्हाला जे मॅगझिन्स असतात करंट अफेअर्स रिलेटेड ते मॅगझिन घ्या आणि पेपर क्रमांक 1 वरती व्यवस्थित फोकस करा. ओके, रेफरन्स म्हणजे स्टडी मटेरियल, जेवढं कमी स्टडी मटेरियल तुमच्या जवळ असतील तेवढं चांगलं, जास्त मटेरियल घेऊ नका. आणि त्यानंतर स्वतःचे नोट्स तुम्ही काढा. पेपर क्रमांक 1 साठी तुम्ही जे स्टडी मटेरियल वापर करताय ते वाचन करून ते नोट्स लिहा. तुम्ही वेगवेगळ्या कलर पेनने लिहिल्यानंतर ते तुम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा आणि तो तुम्ही ऐका. स्वतःची नोट्स काढणं हा खूप महत्त्वाचा आहे. मीही स्टडी करत असताना स्वतःचा नोट्स काढलं होतो पेपर क्रमांक 1 साठी आणि पेपर क्रमांक 2 साठी. तो आता ऑलरेडी नोट्स माझ्याकडे आहे, तेही नोट्स तुम्हाला मी देतो, त्याचाही तुम्ही वापर करा आणि नक्कीच तुम्ही उत्तीर्ण व्हा. आणि शेवटचा 7वा रूल्स आहे टाइम टेबल. आपल्याला टाइम टेबल करणं खूप गरज आहे. आपण ह्या परीक्षेसाठी वेळ देणं खूप महत्वाचं आहे. वेळच जर नाही दिलो तर कसं उत्तीर्ण होणार. नाही माझं हे काम आहे ते का, सगळं काम तुम्ही बाजूला ठेवा, परीक्षावरती फोकस करा. 100% तुम्ही डिव्होशन द्या. पेपर क्रमांक 1 साठी कमीत कमी 1 महिना तरी तुम्हाला पाहिजे आणि पेपर क्रमांक 2 साठी 2 महिना तरी पाहिजे. दोन्ही पेपरसाठी 3 महिन्यांची वेळ तुम्ही ठरवा. पेपर क्रमांक 1 साठी सकाळी, दुपारी, म्हणजे तुमच्या टायमिंग प्रमाणे तुम्ही काढलेले नोट्स तुम्ही वाचन करा, रिव्हिजन करा, रेकॉर्डिंग करा, ते ऐकत राहा. हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर 100% तुम्ही नेट पेपर आणि सेट पेपर उत्तीर्ण होणार. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो 7 रूल्स. पहिल्यांदा ध्येय निश्चित करा, त्यानंतर या परीक्षांचे स्वरूप समजून घ्या, त्याच्यानंतर या परीक्षेच्या संदर्भात असलेले आपण काय म्हणतो सिलेबस लिहा, त्याच्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर घ्या, त्यानंतर स्वतःची स्टडी मटेरियल जे असतो पेपर क्रमांक 1 साठी आणि 2 साठी ते घ्या. त्यानंतर तुम्ही ते वाचन करा आणि स्वतःची नोट्स काढा. त्यानंतर शेवटचे आहे टाइम मॅनेजमेंट. हे 7 रूल्स तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये सातत्यता पाहिजे, सतत प्रयत्न पाहिजे आणि पॉझिटिव्ह एनर्जी ठेवून तुम्ही करा.
एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशन करा, नक्कीच तुम्हाला यश मिळतो. मी तुमच्या सोबत आहे. माझा नंबर आहे, तुम्हाला अडचण असेल तर मेसेज करा. जेव्हा वेळ भेटतो मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच देतो आणि 100% तुम्ही उत्तीर्ण होणार आणि व्हावी हे अपेक्षा ठेवून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, नमस्कार.